शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे। राज ठाकरे नेमकं काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। संध्याकाळी बरोबर 6 वाजता शिवाजी पार्कवर या जाहीर सभेला सुरुवात होईल। मला नाही वाटत राजसाहेब काही करतील। राजसाहेब ठीक आहे, आमचा वैचारिक विरोध आहे नक्की, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही, पण तो राजसाहेब काही मला असं वाटत नाही की या महाराष्ट्र, कारण हे जे सगळे लोक आहेत आज देशातलं जे भारतीय जनता सरकार हे काय महाराष्ट्राच्या हिताचं काम करतच नाही। राजसाहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व हे मान्य केलंच पाहिजे। त्यामुळे ते अशा मनामनात द्वेष निर्माण करणारे, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भेद करणारे, या महाराष्ट्रावर अन्याय करण्यावर कधी जाऊ शकणार नाही असं मला वाटतं। म्हणजे हा सौदा आहे ना, सौदेबाजी नाही, एक जागा हे घ्या एक जागा ते घ्या। मी सांगितलं ना, मी राजसाहेबाविषयी निश्चित सांगेल की ते सौदेबाजीला बोलणार नाहीत। राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते, पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली। यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे। आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही ही सुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे, ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे। म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।